रायगडला आज आणि उद्या हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 3 तासात रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशातच रायगडच्या रोहा कुंडलिका नदीने आणि नागोठाणे येथील अंबा नदी तसेच पेन येथील हटवणे धरण हे सुद्धा पूर्ण क्षमतेने भरलंय। रोहा येथील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। जुन्या पुलाच्या कठड्यावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना रोहा नगर परिषदेकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। मी आता रोहाच्या कुंडलिका नदी या ठिकाणी उभा आहे आणि रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्याने या ठिकाणी आता कुंडलिका नदी ही दुथडी भरून धोक्याच्या पातळीवर वाहताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहिलं तर सकाळी 7 वाजल्यापासून ते 10:30 पर्यंत या ठिकाणी ही नॉर्मल परिस्थितीत नदी वाहत होती, परंतु त्यानंतर 11:30-12 दरम्यान ही नदी ही इशारा पातळीवर वाहत होती आणि आता 2 वाजता ही नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे। आपण पाहिलं तर खालचा जो पूल आहे त्या पुलाला पाणी टेकलेलं आहे आणि अशातच रोहा नगर परिषदेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि वरील पूल जो आहे या ठिकाणी सध्या ती वाहतूक आहे ती सुरळीत आहे, परंतु सतर्कतेचा इशारा म्हणून रोहा नगर परिषदेने या ठिकाणी बॅरिकेड करून जो जुना पूल आहे हा बंद करण्यात आलेला आहे। तसेच या ठिकाणी जो पाऊस आहे तो आता डोंगर भागामध्ये प्रचंड प्रमाणात पडत असल्याने दुपारपर्यंत आणखी पाण्याची पातळी ही वाढण्याची दाट शक्यता असल्याने या ठिकाणी प्रशासनाचे संपूर्ण अधिकारी हे बॅरिकेड लावून इथे उभे आहेत। आपण पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी नगरपालिकेचे लोक आहेत, पोलीस प्रशासनाचे लोक आहेत आणि हे बॅरिकेड अशावर लावलेले आहेत। त्याचबरोबर की पेण येथील हेटवणे धरण आहे, त्या हेटवणे धरणामध्ये सुद्धा सकाळी 11:28 20 सेंटीमीटरचे 2 सगळे दरवाजे उघडण्यात आले आहेत। या ठिकाणी धरणाची पाण्याची पातळी वाढली असल्याने 119.45 क्युसेसनी पाणी हा विसर्ग होत, त्यामुळे भोगावती नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नागोठणा असेल, नागोठण्याची अंबा नदी सुद्धा ही सुद्धा धोक्याच्या पातळीवर वाहत आहे। पुणे न्यूज, सागर जैन, रायगड।